Hello friend, welcome to my YouTube channel Only Chemistry. Please like, subscribe and press bell icon of the channel. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहा आपण क्रिस्टलचे जे काही पॅकिंग असेल ते पॅकिंग आपण पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण कोऑर्डिनेशन नंबर ऑफ क्लोज पॅक स्ट्रक्चर आपण पाहणार आहे. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ क्लोज पॅक स्ट्रक्चर. मग आता एक क्लोज पॅक स्ट्रक्चर असेल तर याचे दोन प्रकार आहेत पहा. एक आहे आपला सिंपल क्यूबिक आणि दुसरा आहे हेक्सागोनल. क्लोज पॅकिंग. आपण काय करूया याचा कोऑर्डिनेशन नंबर पाहूया. तर सुरुवातीला पाहू आपण कोऑर्डिनेशन नंबर. The sphere that touches how many numbers of other sphere is called कोऑर्डिनेशन नंबर. त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन नंबर. मग सपोज आपण वन डायमेन्शन मध्ये घेऊया. आपण हे वन डायमेन्शन रो घेतलेला आहे आपण. हा स्फिअर या ठिकाणी आता हा इकडे याला टच झाला, इकडे याला टच झाला, म्हणजे याचा किती नंबर आला? कोऑर्डिनेशन नंबर 2 या ठिकाणी आलेला आहे. मग आता आपल्याला काय पाहायचं आहे तर तो सिंपल क्यूबिक मध्ये पाहायचा आहे. सिंपल क्यूबिक मध्ये जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला 3 डायमेन्शनल दाखवता येईल. या ठिकाणी पहा 1 2 3 4 5 6 घेऊया आपण सिंपल क्यूबिक सेल. 4 5 6 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे आपण हे 2 डायमेन्शनल दाखवलेलं आहे. आता याचा एक लेयर कुठे असणार आहे? पाठीमागे असणार आहे आणि एक लेयर कुठे असेल त्याच्या पुढे असणार आहे. मग आपण हा स्फिअर घेऊया. घेतला तर हा याला टच झालेला आहे, इथे टच झालेला आहे, याला टच झाला आणि याला टच झाला. म्हणजे किती ठिकाणी टच झाला? तो 4 ठिकाणी. या ठिकाणी काय झाला? तो टच झाला. आता 4 ठिकाणी टच झाल्यानंतर काय होतं? याच्या पाठीमागे एक लेयर आहे आणि याच्या पुढे एक लेयर आहे. मग काय होतं? ज्या वेळेस हा त्याच्या पाठीमागच्या लेयरला टच होतो, म्हणजे याचा जो काय लेयर असेल, याचा जो ओन लेयर असेल, या ओन लेयर मध्ये किती ठिकाणी टच झाला? तो 4. पाठीमागच्या लेयरचा 1, पुढच्या लेयरचा 1, किती झाले? 6. म्हणजे आपण म्हणूया सिंपल क्यूबिक मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 या ठिकाणी असणार आहे. आता हेक्सागोनल पॅकिंग मध्ये तो त्याचा जो काही स्वतःचा लेयर असेल, ओन लेयर असेल, त्याला होतो 6 ठिकाणी टच होतो. किती ठिकाणी? 6 ठिकाणी टच होतो. आपण या ठिकाणी पाहूया. पहा कुठे अरेंजमेंट आहे याच्या? डिप्रेशन मध्ये 1 2 3 4 5 बरोबर. आता अशा प्रकारे परत काय येईल? दुसरा त्याचा लेयर येईल. म्हणजे याचा जो काय स्वतःचा लेयर असेल, पहिला लेयर किती ठिकाणी टच झाला? 1 2 3. असा जो आहे तो काय असेल? याच्या खाली असेल 1 2 3. याच्या बरोबर खाली असे लेयर असणार आहे. त्या ठिकाणी किती ठिकाणी टच होईल? तो 3. म्हणजे टोटल याचा जो लेयर असेल तो किती ठिकाणी टच झाला? 6. त्याच्यानंतर याच्या पाठीमागे एक लेयर असेल, तो किती ठिकाणी टच होतो? 3 ठिकाणी. परत त्याच्या पुढे एक लेयर असणार आहे, किती ठिकाणी टच झाला? 3. टोटल किती झाले? 12. म्हणजे या ठिकाणी याचा किती नंबर आहे? 6 + 3 + 3 = 12. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये याचा जो काही कोऑर्डिनेशन नंबर आहे तो 12 या ठिकाणी असणार आहे. सिंपल क्यूबिक मध्ये आहे तो 6 आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये आहे तो 12. असं या प्रकारे आपल्याला सांगता येईल. कोऑर्डिनेशन नंबर इन अ क्लोज पॅकिंग आपल्याला अशा प्रकारे हे दाखवता येईल. आता नेक्स्ट आपण पाहणार आहे. पहा पॅकिंग इफिशियन्सी. काय पाहणार आहे आपण आता? पॅकिंग इफिशियन्सी. आता पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? इट इज द fraction or percentage
पर्सेंटेज काय आहे हे फ्रॅक्शन आहे किंवा पर्सेंटेज आहे कशाचं इट इज द फ्रॅक्शन और पर्सेंटेज ऑफ occupied space by particles म्हणजे जी काही युनिट सेल असेल त्या युनिट सेल मधलं किती फ्रॅक्शन आहे किंवा किती पर्सेंटेज आहे जे कशाने ऑक्युपाय केलंय पार्टिकल्सनं ऑक्युपाय केलंय त्याला म्हणतो आपण पॅकिंग इफिशियन्सी मग आता हे आपल्याला तीन या ठिकाणी पाहायचंय तर पहिल्या आपली पहा सिंपल क्यूबिक युनिट सेल दुसरा आहे पहा बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि थर्ड वन इज अ फेस सेंटर्ड युनिट सेल अशी हे तीन टाइप आहेत तर सुरुवातीला आपण काय करूया हा घेऊया सुरुवातीला सिंपल क्यूबिक युनिट सेल ज्याची काय पाहिजे आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी पाहिजे बा सिंपल क्यूबिक युनिट सेल पहिले घेऊया आपण मग पॅकिंग इफिशियन्सी ऑफ simple cubic unit cell त्याला आपण म्हणतो सिंपल क्यूबिक सेल पायाच्या मध्ये मग आता कसं दाखवतो आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल याप्रमाणे आपल्याला ते दाखवता येईल पहा सिंपल क्यूबिक युनिट सेल आता याच्यामध्ये कुठे प्रेझेंट असणार आहे पार्टिकल्स किंवा ऍटम ऍट द कॉर्नर कुठे प्रेझेंट आहे त्याच्या ते कॉर्नरला प्रेझेंट आहे याच्या कॉर्नरला या ठिकाणी हे प्रेझेंट असणार आहे मग पहा आता आपण या ठिकाणी असं पण दाखवू शकतो हा पार्टिकल या स्पेअर दाखवला इकडचा जो पार्टिकल आहे तो दुसऱ्या स्पेअर दाखवू खालचा पार्टिकल असेल तो या स्पेअर इकडचा पार्टिकल या स्पेअर आपण दाखवू आणि याच्यामध्ये ही आपण काय दाखवू ही युनिट सेल दाखवणार ही दाखवली आपण युनिट सेल मग याची जी काय एज लेंथ आहे ही ए असेल बरोबर मग याची सुद्धा एज लेंथ काय येईल आपल्याला ए या ठिकाणी येणार आहे ए काय आली याची एज लेंथ मग या स्पिअरची रेडियस काय आली आर इकडच्या स्पिअरची रेडियस काय आली आर या ठिकाणी आणि याच्यावर आपण काय शोधणार आहे त्याची पॅकिंग इफिशियन्सी आपण शोधणार आहे पहा मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे पहा आपली रेडियस ऑफ स्पियर त्या स्पियरची रेडियस काय असणार आहे आता ए आहे पहा ए इक्वल टू काय आहे आपल्याकडे आता ए इक्वल टू 2r असणार आहे ए इक्वल टू 2r असणार आहे मग r बरोबर काय येईल आपल्याला या ठिकाणी आता r बरोबर काय या ठिकाणी येणार आहे a बाय 2 काय आलं हे a बाय 2 या ठिकाणी आपल्याला हे मिळालेलं आहे दुसरा पॉइंट आहे आपल्याला या ठिकाणी पहा आता पहिलं काय झालं आपला रेडियस ऑफ अ स्पियरची काय शोधले आपण रेडियस या ठिकाणी शोधलेले आहे रेडियस ऑफ अ स्पियर नेक्स्ट आपण शोधणार आहे पहा या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल आता या ठिकाणी पहा सेकंड स्टेप आहे आपली काय आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल एक युनिट सेल आपल्याकडे आहे त्याचे काय शोधायचे आपल्याला व्हॉल्यूम या ठिकाणी शोधायचे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आता काय झालेलं आहे हे जे काय आहे आपल्याकडे काय आहे युनिट सेल आहे याच्यामध्ये किती ऍटम्स आहे आपल्या किंवा किती पार्टिकल आहे हे आपण पाठीमागे या ठिकाणी शोधलेलं आहे किती आहे आपल्याकडं ते आपण काय करूया शोधूया व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल किंवा याला आपण असं म्हणूया व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर आणि एका स्पियर शोधलं तरी चालेल आणि नंतर त्या युनिट सेलचं घेतलं तरी चालेल आता काय आहे ही सिंपल युनिट सेल आहे कशी आहे सिंपल युनिट सेल आहे म्हणजे याच्यामध्येच किती स्पियर असतील तर याचा किती स्पियर आहे एकच स्पियर या ठिकाणी
असणार आहे. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किंवा त्याला काय म्हणूया आपण व्हॉल्यूम ऑफ स्पियर या ठिकाणी आपण सांगू शकतो. तर पहा कसं म्हणूया आपण याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता आपण या ठिकाणी परत काय करूया ऍटम त्या ठिकाणी किती आहे किंवा स्पेअर या ठिकाणी आहे. तर 8 आहेत आपल्याकडे. तो कॉन्ट्रीब्यूट होता आपण पाहिलं. किती कॉर्नर आहे आपल्याकडे 8 कॉर्नर आहे. किती ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट झाला तो 18 ला. किती आहेत 8 म्हणजे किती आहे या ठिकाणी एकच या ठिकाणी काय आहे स्पियर आपल्याकडे आहे. मग जो काही स्पियर असेल त्या स्पियरचं जे काय आपण काय शोधतो व्हॉल्यूम शोधतो. ते कसं शोधतो आपण 4/3 पाय आर क्यूब. कसे शोधतो आपण ते 4/3 पाय आर क्यूब ने शोधतो. मग पहा आता या ठिकाणी आर आलेला आहे. आपल्याला आहे का आर ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे. मग आपण खाली घेऊया पहा 4/3 पाय आर ची व्हॅल्यू काय आहे a/2. त्याचं काय आहे क्यूब त्या ठिकाणी आहे. परत असं आहे असे घेऊ खाली 4/3 पाय a चा क्यूब असा वरती ठेवूया. काय आला आपल्या ठिकाणी 8 आलेला आहे. 8 आलेला आहे. मग काय होईल या ठिकाणी 2 राहील. मग काय राहिलं आपल्याकडं पाय a क्यूब 3 × 2 6. हे काय आलं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हे मिळालं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. या झाल्या 2 स्टेप. आता आपल्याला जायचंय तिसऱ्या स्टेप मध्ये. तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय शोधायचंय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ अ पार्टिकल इन अ युनिट सेल. टोटल व्हॉल्यूम. आता एखादं शोधलं आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ particles in unit cell. आता किती आहे आपल्याकडे या ठिकाणी पार्टिकल तर आताच आपण पाहिलं किती आहे ओनली 1 आहे. ओनली 1 पार्टिकल किंवा त्याला आपण म्हणूया ओनली 1 स्पियर म्हणूया. मग किती येईल त्याचे आपल्याला तर पाय a क्यूब अपॉन 6. याचे काय झालं हे टोटल काय आलं व्हॉल्यूम आलं कशाचं पार्टिकलचं युनिट सेल मध्ये. आणि लास्ट पॉइंट आहे आपला ते म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. कशाने शोधतो आपण पॅकिंग इफिशियन्सी. त्याचा एक फॉर्म्युला आहे पहा व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स म्हणा किंवा त्याला स्पियर म्हणा डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर युनिट सेलचं व्हॉल्यूम शोधायचं आहे आपल्याला. कसे शोधणार आपण युनिट सेलचं व्हॉल्यूम तर त्याचे काय आहे एज लेंथ a आहे. एज लेंथ a आहे तर त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे क्यूब आहे आपल्याकडे तो a क्यूब त्या ठिकाणी होईल. टोटल व्हॉल्यूम काय मिळेल आपल्याला पाय a क्यूब अपॉन 6. पाय a क्यूब अपॉन 6 डिवाइडेड बाय a क्यूब. काय मिळालं आपल्याला हे a क्यूब या ठिकाणी मिळालेलं आहे. आता काय करायचं याचं कन्वर्जन आपल्याला करून घ्यायचं. मग कसं करणार आपण a क्यूब या ठिकाणी जाईल आणि काय राहिलं आपल्याकडे अजून मग शिल्लक पाय या ठिकाणी काय राहते आपल्याकडं तर काय राहिलं शिल्लक आपल्याकडं पाय राहिला पाय बाय 6. मग पायची व्हॅल्यू अपॉन 6 या ठिकाणी राहील. हे जे काय आपण शोधलं पायची व्हॅल्यू किती आहे 3.14 आहे आणि हे 6 मिळालं आपल्याला. बरोबर किती मिळालं 6. हे जर आपण शोधलं तर ते मिळतं आपल्याला 0.5236 एवढं मिळतं. आता हे मिळालं आपल्याला फ्रॅक्शन मध्ये. कशामध्ये मिळालं फ्रॅक्शन मध्ये.
याला कन्वर्ट करायचं आपल्याला पर्सेंटेज मध्ये. मग काय करायचं, हे जे काय असेल इफिशियन्सी याला मल्टिप्लाय करायचं 100 ने करायचं. मग इथे किती मल्टिप्लाय होईल परत 100 आणि इकडे सुद्धा किती न होईल 100 न. म्हणजे हे जे काही येईल किती आलं हे 52.36%. किती आलं हे 52.36% आलं. म्हणजे एवढा जो काय स्पेस असेल तो काय केलेला आहे त्यानं ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणूया स्पेस ऑक्युपाइड बाय particles is 52.36% and the other space is empty. जो काय राहिलेला स्पेस जो असेल तो राहिलेला स्पेस काय आहे आपला एम्प्टी स्पेस आहे आणि तो किती आहे पहा आपला 47.64% is the empty space. आज आपण काय पाहिलं मग कोऑर्डिनेशन नंबर आणि पॅकिंग कशाचं पाहिलं, पॅकिंग इफिशियन्सी सिंपल क्यूबिक युनिट सेलची या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीसीसी आणि एफसीसी ची पॅकिंग इफिशियन्सी पाहणार आहे. ओके, थँक्यू.